यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी श्री गणेशाय नमः. आपल्या श्री भक्तिगंध सत्येन चॅनेलला महत सबस्क्राईब करा सजयति आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पादपंकजस्मरणं वासरमणरीव तमसां राशिं नाशयति विघ्नानां. प्रारंभी श्री भक्तिगंध. गणेशाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधूर वदन देव उत्कर्ष पावत आहे. नत्वा गणपतीं खेटं ब्रह्म विष्णू शिवात्मकान् संवत्सर फलं वक्षे सर्व कामार्थ सिद्धये. या कार्याची सिद्धी होण्यासाठी श्री गणपती ब्रह्मा विष्णू महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फळ सांगतो. नूतन संवत्सर सुरू होत आहे त्या दिवशी घरोघर ध्वज तोरणे उभारावीत. अभ्यंग स्नान करून ब्राह्मणासह देवांची गुरूंची पूजा करावी. स्त्रिया मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्सव करावा. ज्योतिषांचा सत्कार करून त्यांकडून वर्ष फल श्रवण करावे. हे वर्ष लाभदायक होईल. प्रथम मंगलस्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोळ्या पाण्याचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे. म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य लक्ष्मी ही प्राप्त होईल. मिरे हिंग मीठ ओवा साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोळ्या पाण्याचे चूर्ण चिंचेत कालवून रोगशांती होण्यासाठी भक्षण करावे. पंचांगस्त गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतुष्ट होऊन करून मिष्ठान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते वाद्ये पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा. म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. आता कोणते फल श्रवण केले असता काय मिळते हे सांगितलेले आहे. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्र धान्येशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. पश्चात धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघाचा नाश होऊन आयुष्य यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा विष्णू महेश रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करोत. वर्ष प्रतिपदेचे दिवशी जे भक्तियुक्त संवत्सर फल श्रवण करतात ते रोग दुःख दारिद्र्य रहित होऊन आनंदाने धनधान्याने युक्त होतात. सूर्य तुमच्या आयुष्याची वाढ करो. चंद्र यशाची मंगळ ऐश्वर्याची बुध बुद्धीची गुरु गौरवाची शुक्र कोमलवाणीची शनी आनंद देवो राहू बाहुबल देवो केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवणाने केलेल्या सर्व पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो. करणाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. सूर्य सिद्धांत मताने जगाची उत्पत्ती संरक्षण व लय यांना कारणीभूत असणाऱ्या या श्री महाविष्णूच्या नाभी कमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष आहे. त्यापैकी 50 वर्ष होऊन गेली. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 पळे 42
आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तेवढ्याच लांबीची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनू होतात. त्यांची नावे स्वयंभुव मनू, स्वरोचिष मनू, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दशसावर्णी, ब्रह्मसावर्णी, धर्मसावर्णी, रुद्रसावर्णी, देवसावर्णी, इंद्रसावर्णी या 14 मनूच्या एक मनूमध्ये 71 महायुगे होतात. या महायुगांची वर्षे 43,20,000 एवढी आहेत. या प्रत्येक चाक्षुषापर्यंत होऊन गेलेली आहे. पुढे असलेले वैवस्वत हे 7वे मन्वंतर आहे. वैवस्वत मन्वंतरातील 27 महायुगे होऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्षे 17,28,000, त्रेतायुगाची वर्षे 12,96,000, द्वापरयुगाची वर्षे 8,64,000, सांप्रत असणाऱ्या कलियुगाची वर्षे 4,32,000. कलियुगामध्ये एकूण 6 शतकर्ते आहेत. प्रथम शककर्ता असणारा युधिष्ठिर धर्मराज, त्याचा शक 3044 वर्षे. दुसरा उज्जैन नगरीत विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्षे. तिसरा पैठण येथे शालिवाहन झाला, त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीच्या काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा वर्ष 10,000 वर्षे. पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4 लक्ष वर्षे. 6वा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्ष. कलियुगात एकूण वर्षातून 5,127 वर्ष मागे पडली असून 4,26,873 वर्ष शिल्लक आहेत. हे संवत्सर पराभव नाम संवत्सर आहे. या संवत्सरामध्ये पाण्याचा तुटवडा भासेल, मात्र खरीबातील पिके चांगली येतील. साथीचे रोग वाढतील, तसेच लोकांमधील भांडणे वाढतील. म्हणजे अजूनही युद्ध संपण्याची शक्यता कमी आहे. राजादी फलांची व्यवस्था. राजाचे फल सौराष्ट्र, काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश, पाटणा इत्यादी ठिकाणी. प्रधानाचे फल बंगाल प्रांतात. मेधाधिपतीचे फल बिहार, जबलपूरच्या बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शौण याच्या संगमाच्या पूर्वेस. धान्यस्वामीचे फल गुजरातमध्ये. आर्द्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी. रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यातील भूभाग. अर्घेशाचे फल आंध्र प्रदेशामध्ये. सेनेशाचे फल पंजाब काश्मीरमध्ये. निरेशाचे फल दिल्ली व पंजाबाच्या उत्तरेकडील प्रदेश. फलाधिपतीचे फल महाराष्ट्र, गुजरात आणि सौराष्ट्रामध्ये. राजा गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल आणि धन, धान्य, दूध, फळ मुबलक मिळेल. यज्ञयागादी कर्मे होतील. मंत्री मंगळ आहे म्हणून पाऊस कमी पडेल, धान्य कमी मिळेल. आग, चोर व रोगराई यांच्यापासून सज्जनांना त्रास होईल, भांडणे वाढतील. मेघाधिप चंद्र असल्यामुळे पाणी विपुल मिळेल, धनधान्य वाढेल, विद्वानांचा गौरव होईल. खरीपाचा स्वामी गुरु असल्यामुळे पाऊस चांगला पडेल, धान्य व फळे विपुल मिळतील. लोकांच्या संपत्तीत वाढ होऊन लोकांना आनंद होईल. रसांचा अधिपती शनी असल्यामुळे पाऊस थोडा पडेल. लोखंड,
लोकर महाग होईल. रब्बीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात व दूध दुपते मुबलक होईल. विद्वानांचा गौरव होईल. निरसांचा अधिपती गुरु असल्याने सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंदन हे पदार्थ पुष्कळ होतील. आर्द्रा प्रवेश निज ज्येष्ठ शुक्ल अष्टमी सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी दुपारी 12:26 आहे. याच काली सूर्य आर्द्रा नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. त्याचे फळ धान्य व कापड पुष्कळ होईल. धनधान्य वाढेल. यावर्षी तक्षक नावाचा नाग असल्यामुळे पाऊस मध्यम पडेल. भांडणे तंटे वाढतील. पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दूध दुभते भरपूर होईल. मेघ निवास माळ्याचे घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडली आहे, त्यामुळे भरपूर वृष्टी होऊन धनधान्याचे प्रमाण वाढेल. यावर्षी 3 अढाक पर्जन्यमान मध्यम असून त्यापैकी 6 भाग नदी पर्वत यावर तर 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्रदेव वर्षाव करतील. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने पातक जाते. रोगाचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होते. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सरारंभेच्या दिवशी जे श्रवण करतात ते वर्षभर सुखी होतात. इति संवत्सर फल संपूर्णम. श्री गजाननार्पणमस्तु. शुभम भवतु.